उपवर्गीकरण ही एक फडणवीस सरकारची गुगली है। मुझे तो इन पढ़े लिखे लोगों ने बहुत बड़ा धोखा दिया है। सोचा था पढ़ लिख कर बड़े अफसर बनेंगे, समाज के हित में कुछ काम करेंगे, लेकिन अफसर बनने के बजाय यहाँ तो क्लर्कों की भीड़ लगी है और आपने अपने बीवी बच्चे के पेट पालने में मशगूल है। बाबासाहेबांनी हा आपल्यावर व्यक्त केलेला संताप आणि आजची पाहिलेली उपस्थिती असं वाटतं की बाबासाहेबांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। कारण सगळे शिकले सवरलेले आणि नोकरीमध्ये असणारा वर्ग या ठिकाणी दिसत आहे। 1935ला या देशामध्ये जनगणना झाली आणि शेड्यूल कास्टची यादी तयार झाली। मग या शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं हे बाबासाहेबांनी एकट्याने विचार केला। ज्यांची दुःख सारखी आहेत, जे होमोजिनियस आहेत, ज्यांना ब्राह्मणांनी बहिष्कृत केलेलं आहे, ज्यांचा विधी ब्राह्मण करत नाही, ज्या लोकांचे केस वारीक कापत नाही, ज्या लोकांचे कपडे नावी धुवीत नाही, ज्यांना गावामध्ये प्रवेश नाही, ज्यांना कामाच्या मोबदल्यामध्ये पैसे मिळत नाहीत, अशा सगळ्या लोकांना शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्ये टाकलं।